पुढचं चॅप्टर आहे, चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे, पहिले डेफिनेशन आहे डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय? डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे असा फोर्स जो काय करणार आहे बॉडीचं शेप अँड साईज चेंज करेल. फोर्स विच चेंज बॉडी शेप अँड साईज. बॉडी शेप अँड साईज त्याला आपण काय म्हणतो? डिफॉर्मिंग फोर्स. नंतर आहे डिफॉर्मेशन. नंतर आहे तुमचं डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन काय? बॉडीची प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ऑफ ए मटेरियल. प्रॉपर्टी ऑफ ए मटेरियल which can change its shape and size. बॉडीचं काय करतंय? शेप अँड साईज चेंज करण्याच्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो डिफॉर्मेशन. या डिफॉर्मिंग फोर्स आणि डिफॉर्मेशन वरून तीन बॉडी पडतात. पहिली जी बॉडी आहे त्याचं नाव आहे रिजिड बॉडी. पहिली जी बॉडी आहे ती आहे तुमची रिजिड बॉडी. रिजिड बॉडी जर मी बोललो तर लक्षात ठेवायचं, रिजिड बॉडी जी आहे फोर्स लावला, जसं की दगड आहे, दगड तुम्ही किती फोर्स लावा, पार्टिकल चेंज होणार, दाबला जाणार आहे का तो? नाही. तर पार्टिकल पोझिशन चेंज करणार आहे का? नाही. मग तिथं आपण तेच म्हणणार रिजिड बॉडी म्हणजे काय? ड्यू टू डिफॉर्मिंग फोर्स. ड्यू टू डिफॉर्मिंग फोर्स position of a particle not change. Position of a particle is not change. त्याला काय म्हणतो आपण? रिजिड बॉडी. रिजिड बॉडी कळालं म्हणजे एक्झाम्पल जर विचारलं, एक्झाम्पल काय? स्टोन, वुड, हे जे एक्झाम्पल आहे ते काय आहे? रिजिड बॉडीच आहे. नेक्स्ट आहे इलास्टिक बॉडी. नेक्स्ट आहे तुमची इलास्टिक बॉडी. इलास्टिक बॉडी जर म्हटलं तर काय? डिफॉर्मिंग फोर्स मुळे बॉडी शेप अँड साईज काय करेल? चेंज करेल आणि परत रिटर्न येऊन जाईल. जसं की रबर आहे, रबरला तुम्ही एक्सटेंड केलं, सोडून टाकलं, परत त्याच्या ओरिजिनल शेपला आला. म्हणजे काय? बॉडी रिगेन म्हणजे परत घेतोय, रिगेन इट्स शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हिंग डिफॉर्मिंग फोर्स. डिफॉर्मिंग फोर्स जर रिमूव्ह केला तर जी बॉडी काय करतं? रिगेन करतं. त्याला आपण म्हणतो इलास्टिक बॉडी. नंतर आहे तुमचा प्लास्टिक बॉडी. पहिल्यांदा इन इलास्टिक म्हणूया. इन इलास्टिक किंवा प्लास्टिक. पार्शियली रिगेन करेल. जसं की रबर बँड आहे, काही दिवसानंतर रबर बँड का तो पार्शियल रिगेन करायचं फक्त. बॉडी पार्शियली काही प्रमाणातच घेईल. पार्शियली रिगेन इट्स शेप अँड साईज. ठीक आहे. बॉडी परत रिगेन करेल पण पूर्ण करणार नाही. त्याला आपण म्हणतो काय म्हणतो आपण त्याला? इन इलास्टिक बॉडी किंवा प्लास्टिक बॉडी. आता जो आहे तुमचा परफेक्टली प्लास्टिक बॉडी. परफेक्टली प्लास्टिक बॉडी म्हणजे काय? बॉडी रिगेन करणार नाही. पोझिशन चेंज करेल. पोझिशन चेंज केल्यानंतर तर रिजिड बॉडी म्हटलं पोझिशन चेंज करून घेईल पण रिटर्न येणार नाही. डज नॉट रिगेन. इट्स शेप अँड साईज. बॉडी परत त्याचे ओरिजिनल शेप अँड साईजला चेंज करणार येणार नाही. त्याला आपण म्हणतो परफेक्टली प्लास्टिक बॉडी. काय डाऊट आहे? परफेक्टली प्लास्टिक बॉडी. बॉडीचं टाईप कळाले.
metals shape change हे काय तुमचं डेफिनेशन आहे स्ट्रेस. स्ट्रेस काय? स्ट्रेस तुम्ही दाखवणार सिग्माने, स्ट्रेस दाखवणार तुम्ही सिग्माने, ते असतं. स्ट्रेस असतो तुमचा रिस्टोरिंग फोर्स, महत्वाचा आहे रिस्टोरिंग फोर्स. एफ रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, महत्वाचा आहे रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स कसा? बॉडीने मी फोर्स लावला, बॉडी शेप अँड साईज काय केलं? चेंज केलं. बॉडीकडे रिस्टोरिंग फोर्स तयार झाला नाही मध्ये, तर बॉडी परत जाईल का? नाही. मधला जो फोर्स आहे कोणता? इंटरनल बॉडीचा. एक्सटर्नल फोर्स मुळे स्ट्रेस तयार होत नाही. स्ट्रेस कशामुळे तयार होतो? इंटरनल बॉडी. तो इंटरनल फोर्स कोणता? तुमचा रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच काय? तुमचा स्ट्रेस. म्हणजेच काय? F1 एरिया आणि म्हणजेच काय रे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच काय रे? पास्कल. नेक्स्ट आहे स्ट्रेन. नेक्स्ट आहे तुमचा स्ट्रेन. स्ट्रेन तुम्ही दाखवतात ईने. तो असतो तुमचा चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन म्हणजेच चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, आणि एक येतात तुमचं पुढे जाऊन टॅन थिटा सुद्धा. का बरं असतं? त्यांचं नंतर उकळ. काय डाऊट आहे? समजलंय? बघ नंतर अजून काय सांगायचं आपल्याला? घेऊनच टाकतो. या साईडनी एफ लावला, या साईडनी एफ लावला, एफ या साईडनी एफ लावला, या साईडनी एफ लावला, या साईडनी एफ लावला, या साईडने पण एफ लावला. सेम डायग्राम आहे. व्यवस्थित समजलं पाहिजे तुम कॉन्सेप्ट. या साईडला F1 लावला, या साईडला मी F2 लावला, या साईडला F1 लावला, या साईडला मी F2 लावला, या साईडला मी F1 लावला आणि या साईडला मी F2 लावला, आणि इथं म्हटलं मी F1 F2 मोठा आहे. व्यवस्थित समजून येतं, कॉन्सेप्ट येतो. बघ मला सांगा इथं काय झालं? इक्वल अँड अपोजिट लागले. इक्वल अँड अपोजिट लागलं तर F नेट किती होऊन जाईल? 0 होऊन जाईल. अजून एक केस घेतो. फिक्स आहे आणि ओढतो. या साईडने फोर्स लावला, या साईडने फोर्स लावला, F नेट किती होऊन जाईल? 0. या साईडने लावला, या साईडला आला, F नेट किती होऊन जाईल? 0. इथं जेवढं F लावला बा, मी सेंटरला विचार करतो. इथं ऍक्सेलरेशन किती आहे? A1. इथं ऍक्सेलरेशन किती? A1. A2 म्हणूया. ऍक्सेलरेशन किती? A3. इथं म्हटलं ऍक्सेलरेशन F4. तर मी जर बघितलं या चारच्या चार केस मध्ये यांनी जर ओढलं, यांनी या साईडला ओढलं ना, तर या साईडला हा स्वतः बॅक साईड मारून देईल. म्हणजे F नेट किती होणार तुमचा? 0. F नेट किती होणार आहे? 0. F नेट जर 0 तर ऍक्सेलरेशन किती होऊन जाईल? 0. ऍक्सेलरेशन का होऊन जाईल? 0. म्हणजे काय कळालं? F नेट नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ए इलॉंगेशन. नॉट रिस्पॉन्सिबल. F net is not responsible for a elongation and compression. Elongation आणि compression साठी F net responsible नाहीये. कळलं? मग कोण रिस्पॉन्सिबल आहे? फॉर elongation or compression.
इज डिपेंड्स ऑन कशावर? इंटरनल फोर्स. आणि या डायग्रामच्या केसवर जर विचारलं तर टेन्शन, हा टेन्शन या साईडला लागेल. हा टेन्शन तुमच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे रिटर्न आणण्यासाठी. असा ओढतोय तर टेन्शन इकडं लागला आणि काढून टाकलं तर टेन्शन परत रिटर्न निघून जाईल, परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला निघून जाईल. या केसमध्ये जर विचारलं तुम्ही काय म्हणशाल? इलॉंगेशन होतंय. या केसमध्ये विचारलं तुम्ही काय म्हणशाल? इलॉंगेशन होतं, बरोबर की नाही? या केसमध्ये विचारलं तुम्ही काय म्हणशाल? कॉम्प्रेशन होतं, बरोबर की नाही? या केसमध्ये काय होतं? कॉम्प्रेशन. या केसमध्ये काय होतं? या केसमध्ये काय होतं? पहिले या केसमध्ये काय होतं? इलॉंगेशन होता. हा, या केसमध्ये काय होतं? नाही चेंज होणार, कारण की काय होतंय? बॉडीला दोघांना फक्त घेऊन चाललं सोबत, पोझिशन चेंज करेल तो, पोझिशन चेंज करू शकतो, बाकीचं काही करू शकत नाही. ओनली पोझिशन चेंज, ओनली पोझिशन चेंज. नाही कळालं? चला आता इथं बघा, परत इथं तेच A1 A2 A3. चला आता इथे F net 0 होईल का? इथे F net 0 होणार नाही का? बरोबर बाई, F net 0 होईल का? नाही का? बरं नाही, कारण दोघं इक्वल नाहीत. दोघं जर इक्वल राहिले असते तर काय झालं असतं? F1 मायनस F2 काय झाला असता? 0 झाला असता. असो अशाला कळलं तुला? हा, F net 0 नाहीये. तुला नव्हतं कळालं, वैष्णवीला नव्हतं कळालं, हिला पण नव्हतं कळालं, तिकडच्याला पण कळलं नव्हतं, पण ती दाखव मला कळलं. ऍक्सलरेशन नेट इज इक्वल काय? इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0. ऍक्सलरेशन नॉट इक्वल टू 0. काय डाऊट आहे? ऍक्सलरेशन इज नॉट इक्वल टू 0. क्लिअर इथपर्यंत? मग परत ते A1 आणि A2 वर आपण चर्चा करूया. आता होतंय काय मला सांगा. हा या साईड ओढतोय, हा या साईड ओढतोय. ऍक्सलरेशन इथं बघितलं, ऍक्सलरेशन या तिन्ही केसमध्ये कसं होता? सेम होता ना, सगळ्यामध्ये 0 आला होता. तसंच इथं काय झालं? याचं या साईडनं ओढणे आणि पुढे ढकलणे सारख्याच फोर्सने, या साईडने या साईडने. या दोघांमध्ये जर विचारलं डिस्प्लेसमेंट, चल एक साधी विचारतो, डोकं लावूया आपण. हे फोर्स आहे, हे फोर्स आहे, दोघांचा फोर्सची डायरेक्शन सेम आहे, तर ऍक्सलरेशन वाढेल का कमी? वाढेल. म्हणजे एवढं तर कन्फर्म झालं A3 सर्वात मोठा असला पाहिजे. A1 पेक्षा A3 मोठा असला पाहिजे. मग आपण लिहून घेऊ A1 पेक्षा A3 तुमचा मोठा, A2 पेक्षा पण A3 मोठा असला पाहिजे. एवढं तर कन्फर्म झालं. मग आता राहिला प्रश्न A1 आणि A2 मध्ये काय राहील? लक्षात ठेवायचं, जेवढं जोरात दाबणार, दोन्ही ठिकाणी फोर्स तर सेमच लावले ना, दोन्ही ठिकाणी फोर्स सेम लावले, म्हणजे F1 F1 F2 F2 दोन्ही ठिकाणी सेमच फोर्स लावले, तर ऍक्सलरेशन पण कसं म्हणजे सेम, म्हणजे ऍक्सलरेशन कसं झालं तुमचा? सेम झालं. A1 आणि A2 मध्ये ऍक्सलरेशन कसं झालं तुमचा? सेम झालं. आता राहिला प्रश्न, इलॉंगेशन कोण जास्त करेल? कोण जास्त इलॉंगेट होईल? कोण जास्त इलॉंगेशन करेल का कोण जास्त कॉम्प्रेशन? इलॉंगेशन आणि कॉम्प्रेशन दोन्ही सारखेच होतात, लक्षात असू द्या. इलॉंगेशन आणि कॉम्प्रेशन जर 1 मीटर म्हणजे 2 मीटर जर इलॉंगेट होऊ शकतो, तर 2 मीटर कॉम्प्रेस होऊ शकतो. याचा अर्थ असा होतो, सेम फोर्स लावला, सेम फोर्सने सेम इलॉंगेशन आणि सेम कॉम्प्रेशन, फक्त लावता कसं तसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मी 4 न्यूटन असा लावला तर काय झालं? 2 मीटर इलॉंगेशन झालं. 4 न्यूटन मी असा लावला, 2 मीटर कॉम्प्रेशन मारेल. लॉजिक कळालं? फोर्स आणि सारखं चालते. कोण जास्त? कोणतरी करेल, नक्की करेल, पण नक्की होईल. मला अर्षदा बोलली L1 बरोबर L2 अशी बोलली तो, आणि अर्षदा अशी बोलली L1 जास्त असलं पाहिजे L3 पेक्षा, L2 जास्त असलं पाहिजे. अरे हा भाऊ, हा जास्त वडेन, हा पाठवून सपोर्ट करेल, हा वडण्याचा पर्यंत हा पाठवून लगेच दाबून देईल, जास्त इलॉंगेशन होऊन देणार नाहीये. हे दोघं होणारच. काय डाऊट आहे? घ्या.